नमस्कार माझ्या छोट्या बालदोस्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे परत एक सुंदर रंजक अशी गोष्ट, जिचे नाव आहे कबीरांनाही गवऱ्यातून आला विठ्ठल नामाचा आवाज. चला मग सुरू करूया ही रंजक गोष्ट. विठ्ठलाच्या व्यापकतेचा अनुभव खुद्द कबीरदासांनाही आला. संत जनाबाईंच्या अभंगाची ख्याती ऐकून स्वतः कबीर जनाईंची भेट घेण्यासाठी आले आणि विठ्ठल नामाच्या रंगात रंगून गेले. नेमके काय घडले, चला बरं जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेकांनी आयुष्यभर विठ्ठल नामाचा जयघोष केला. संतांना आज केवळ त्या विठ्ठल रूपाची ओढ असे. समाज कल्याण जनजागृती करतानाही केवळ त्यांना विठ्ठलाचाच ध्यास होता. हे काही वेगळे सांगायला नको. संत कबीरदासांनाही विठ्ठल नामाची ताकद समजली ती संत जनाबाईंमुळे बरं का. नेमके कसे घडले आणि काय घडले, चला तर मग पाहूया. संत जनाबाईंचे अभंग सर्वदूर लोकप्रिय झाले आणि त्यांची ख्याती कबीरांच्याही कानी गेली. इतके सुंदर अभंग रचणारी ही महिला आहे तरी कोण, या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की त्या संत नामदेवांच्या घरी राहतात. नामदेवांच्या घरी पोहोचल्यावर जनाई गोपाळपुरास गवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल असे त्यांना समजले. दासीचे घरकाम करणारी, गवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरासच गेले. तेथे नदीकाठावर दोन महिला एकमेकींशी भांडत असल्याचे त्यांना दिसले. त्या दोघींच्यामध्ये गवऱ्यांचा मोठा ढीग होता. गवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर ते आरोप करत होत्या. कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले. काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी महिला आहे का. त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक महिला आक्रमकपणे म्हणाली की ही काय, हीच ही जनी माझ्याशी गवऱ्यांवरून भांडते आहे. कबीरांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा दुसरीला विचारले की तूच जनी आहेस का. यावर हातातल्या गवऱ्या खाली जनाई म्हणाल्या की होय बाबा, मीच ती जनी, तुला काही त्रास आहे का माझा. जनाईच्या उत्तराने आणि तिच्या वर्तवणुकीने गोंधळून गेलेले कबीरदास आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते. तेवढ्यात पहिली महिला कबीरांना म्हणाली की हे बघा, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, परंतु तुम्ही एक काम करा, या गवऱ्यांपैकी आमच्या गवऱ्या निवडून वेचून द्या. गवऱ्यासारख्याच दिसत होत्या. त्या ढिगाऱ्यात कुठली गौरी कोणाची हे कसे बरे ठरणार, याचे कोडे कबीरांना पडले. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली की त्यात काय इतका विचार करायचा, अहो महाराज, हे अगदी सोपे आहे. सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कानी लावा. ज्या गौरीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, ती गौरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी इची. जनाईंच्या उत्तराने कबीरजींना एकदम बरे वाटले. कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगातील 2 गौऱ्या उचलल्या. गौऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गौऱ्यांमधून विठ्ठल 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 असा आवाज येत होता. कबीरांनी सगळ्या गौऱ्यांची वाटणी केली. बहुतांश गौऱ्या या जनाबाईच्या निघाल्या बरं का. गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईंनी त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाल्या की या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचे तुम्हाला कोडे पडले का. अहो, एकदम साधी गोष्ट आहे, मी या गौऱ्या थापताना विठ्ठलाचंच नाव घेत होते. कबीर चकित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले. नंतर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन आल्या आणि त्यांचे आदरातिथ्य केले. कळलं का मित्रांनो, विठ्ठल भक्तीची ताकद. जनाबाईंच्या पाठीशी विठ्ठल हे नेहमीच होते. तर मग अशा पद्धतीने आज आपण विठ्ठलाचं अजून एका रूपाचे दर्शन घेतले. तर अशा पद्धतीने इथेच मी आता ही माझी गोष्ट संपत आहे. आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.